सगळ्या जागांचा वापर मराठ्यांनी तबेला म्हणून केलाय. ज्या किल्ल्यात औरंगजेबानं छत्रपती शिवरायांना बोलवलं, ज्या किल्ल्यात आणि शहरात महाराजांचा पदोपदी अपमान केला गेला, त्याच किल्ल्यावर आणि शहरावर मराठ्यांनी आपला भगवा फडकवला. भलेही तेव्हा औरंगजेब जिवंत नसला तरी महाराजांच्या अपमानाचा बदला मराठ्यांनी पुरा केलाच. मग मराठ्यांच्या काळात या आग्रा शहराचं, आग्र्याच्या किल्ल्याचं आणि ताजमहालाचं काय झालं ते सांगतोच. आज आपण जे आग्र्याच्या किल्ल्याच्या समोर आलोय, आपला उद्देश वेगळा आहे. आग्रा किल्ला हा मुघलांनी बांधला. मुघलांचं अनेक वर्ष, अनेक राजा, अनेक बादशाहांनी याच्यावरती राज्य केलं. पण तरीही आग्रा किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या किल्ल्यावरून मराठ्यांनी राज्य केलं. तुम्ही बरोबर ऐकताय, या किल्ल्यावर जवळजवळ जास्तीत जास्त 30 वर्ष आणि कमीत कमी 20 वर्ष मराठ्यांचा भगवा झेंडा याच्यावरती फडकत होता. तर साधारण 1774 नंतर 1803 पर्यंत शिंदे घराण्याकडं हा किल्ला होता. महाजी शिंद्यांनी जिंकला. थोड्याफार काळासाठी तो गेला देखील आणि तो परत मिळवला. पण किमान 1884 नंतर सलग 19 वर्ष मराठ्यांच्याकडं आग्रा हे संपूर्ण शहर होतं. त्याचबरोबर आग्र्याचा किल्ला देखील होता. आग्र्याच्या किल्ल्यावरून मराठे राज्य करत होते. इथं याच किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बोलावलं गेलं, महाराजांचा अपमान केला गेला. त्यात शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी 118 वर्षानंतर हा आग्र्याचा किल्ला जिंकून आपल्या महाराजांचा जो अपमान झालेला त्याचा बदला घेतला. हे काम महाजी शिंद्यांनी केलं. मराठ्यांनी आग्रा जिंकलं. त्यानंतर मग काय केलं, तर मराठ्यांनी आग्र्याची जी सूरत होती ती जवळजवळ बदलली. आग्र्यामधली जी मंदिरं संपलेली होती जवळजवळ, ती मराठ्यांनी आणि मराठ्यांच्या अगोदर जाटांनी अशा दोघांनी मिळून ती परत उभी केली. या मंदिरांचा इतिहास, मराठ्यांनी आग्र्याला कसं बदललं याचा इतिहास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळं आग्रा किल्ल्याच्या समोर जे छत्रपती शिवरायांचा पुतळा दिसतोय, तो काय आधुनिक काळामध्ये जवळजवळ मागच्या 15-20 वर्षात जरी हा पुतळा तिथं उभा केला असला तरी मराठ्यांनी हे शहर किमान 250 वर्षापूर्वी जिंकलेलं होतं आणि हक्कानं आम्ही आमचा पुतळा इथं उभा करू शकतो, कारण हा किल्ला आणि हे शहर आम्ही जिंकलेलं होतं तलवारीच्या बळावर. त्यामुळे मराठ्यांचा आग्र्याचा इतिहास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मराठ्यांनी आग्र्यामध्ये काय काय केलं. आग्र्याचं मूळ प्राचीन नाव अग्रवन. शहरात अनेक प्राचीन शिवमंदिरं होती, पण मुघलांच्या 250 वर्षांच्या काळात ती उद्ध्वस्त होऊन गेली. पण मराठे सत्तेवर आले आणि चित्र बदललं. इथं ज्यांना शिंदे म्हणलं जातं, पण आपल्याकडचे शिंदे, दौलतराव शिंदे जेव्हा आग्र्यावर राज्य करत होते, त्यांचं राज्य ग्वाल्हेरमधून चालत होतं. त्या काळात त्यांनी बांधलेलं हे मंदिर आहे. मंदिराचं नाव आहे दर्यानाथ मंदिर. आता सध्या आपण दर्यानाथ मंदिराच्या आत आहोत. इथं अनेक मंदिरं आहेत. यातलं एक मुख्य महादेवाचं मंदिर आहे, जे आम्ही तुम्हाला दाखवू. आणि या महादेवाच्या मंदिरासोबत इतर कालीमाता, हनुमानाचं, गणपतीचं अशी वेगवेगळी अनेक मंदिरं आहेत. अशा या सगळ्या मंदिरांचा कॉम्प्लेक्स आहे. असं म्हटलं जातं की हे नाथ संप्रदायाचं जुनं मंदिर होतं आणि याच मंदिराचा जीर्णोद्धार दौलतराव शिंदे यांनी केला, असं इथल्या काही लोकांच्याकडून आम्हाला समजलं. आता तुम्हाला आग्र्यातलं एक असं मंदिर दाखवतो जिथं स्वतः महाजी शिंदे जायचे आणि तासन तास भक्तीत रमायचे. आता आपण आग्र्यामधल्या हिंग की मंडी नावाच्या एरियामध्ये आलोय. आग्र्यातला अत्यंत पुरातन असा हा भाग आहे आणि इथं या मंदिरात, हे मंदिर ॲक्च्युली राम मंदिर आहे. या मंदिरात येण्याचं कारण असं आहे की हे राम मंदिर हे जरी पुरातन असलं तरी हे राम मंदिर महाराष्ट्राच्या एका महानायकानं बांधलेलं आहे, म्हणजे महाजी शिंदे यांनी बांधलं. महाजी शिंदे यांनीच आग्रा जिंकलेला होता आणि महाजी शिंदे यांनीच हे मंदिर जे पूर्वीचं होतं त्याचं जीर्णोद्धार केला. आणि महाजी शिंद्यांची आणखी एक गोष्ट इथं सांगितली जाते, ती म्हणजे ते स्वतः या मंदिरात वारंवार येत होते जेव्हा ते आग्र्यात राहायचे, असं इथले लोक सांगतात. इथले इतिहासकार सांगतात की महाजी शिंद्यांच्या पावलांनी जे पावन झालेलं आहे असं हे मंदिर आहे, राम मंदिर, जे आग्र्याच्या हिंग की मंडीमध्ये आहे. दिल्ली आणि आग्र्यावर भगवा फडकवणारे महाजी शिंदे हे वारकरी होते, विठ्ठल भक्त होते, हे माहिती होतं. पण आग्र्यात आल्यानंतर समजलं की ते रामभक्तही होते. दिल्ली आणि आग्रा जिंकणाऱ्या महाजी शिंद्यांची एक जबरदस्त आठवण ताजमहाल बद्दलची आहे. आम्ही तिकडे जाणार होतो, पण त्या अगोदर म्हटलं बालकेश्वर मंदिर बघून जावं. आग्र्याच्या 4 दिशांना 4 मंदिरं होती आणि ही प्राचीन मंदिरं होती. आणि या सगळ्या मंदिरांची अवस्था औरंगजेबाच्या काळात काय झाली असेल किंवा त्याच्या अगोदर
बाबरापासून पुढच्या सगळ्यांच्याच काळात काय झाले असेल याचा तुम्ही विचार करा. त्यामुळे ही मंदिरं असून नसल्यासारखी होती. पण जेव्हा मराठ्यांनी आग्र्याचा कारभार स्वीकारला त्यानंतर या मंदिरांची अवस्था बदलली आणि महादजी शिंदे ज्यांनी या मंदिराचा ताबा घेतला त्यावेळेला त्यांनी आग्र्याच्या 4 दिशांना असणारी 4 महादेवाची मंदिरं होती त्यांचा जीर्णोद्धार होता. त्यापैकी हे बलकेश्वर मंदिर आहे जे यमुनेच्या तीरावर आहे आणि आग्र्याच्या उत्तरेला. बलकेश्वर मंदिरासोबतच आग्र्याच्या पश्चिमेला अशाच प्रकारचं एक प्राचीन पृथ्वीनाथ महादेवाचं मंदिर आहे, तर वायव्येला कैलाशनाथ महादेवाचं एक मंदिर आहे. आग्र्याच्या बरोबर दक्षिणेला आणखी एक महत्त्वाचं प्राचीन मंदिर आहे ते म्हणजे राजेश्वर मंदिर. शिवाय इथले लोक मानतात की आणखी एक महादेवाचं 5वं मंदिर आग्र्यात होतं जे प्राचीन होतं आणि त्याच ठिकाणी आज ताजमहाल उभा आहे. पण प्रत्यक्षात या गोष्टीला कोणताही पुरावा नाही. त्यानंतर आमची मथुरेला जायची ट्रेन असल्यामुळं आम्ही ही मंदिरं स्वतः जाऊन बघितली नाहीत, म्हणून आम्ही तुम्हाला हे फुटेजेस दाखवतोय. मराठ्यांनी बांधलेली ही सगळी मंदिरं बघितल्यानंतर आम्ही आता गेलो मोगलांनी बांधलेल्या एका बागेमध्ये. पण या बागेमध्ये आम्ही का आलोय ते थोड्याच वेळात कळेल. ही जी आता बाग आहे या माझ्या आजूबाजूला दिसणाऱ्या एका सुंदर बागेमध्ये उभं आहे आणि ही बाग बाबरानं बांधलेली बाग आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की आपण या बाबरानं बांधलेल्या बागेमध्ये का आलोय. ही बाग खरं तर त्यानं बांधली कारण तो जेव्हा आग्र्यामध्ये आला 1526ला तेव्हा या बागेला त्याला असं वाटलं की आग्र्यामध्ये कुठली सुंदर बाग नाही आहे कुठली, त्यामुळे त्याच्या गावात म्हणजे काबूलमध्ये म्हणे त्यावेळेला खूप चांगली बाग होती. या बागेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातली सर्वात जुन्या बागांच्यापैकी एक आहे. या बागेला 500 वर्ष पूर्ण झालेली आहेत याच वर्षी, कारण याच वर्षी मुघलांना भारतात येऊन आपली सत्ता स्थापन करून पण 500 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे ही बागसुद्धा बरोबर 500 वर्ष जुनी बाग आहे. आता या बागेत येण्याचं आपलं कारण काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. मुस्लिम संस्कृतीमध्ये स्वर्गाची जी 4 बागची कल्पना आहे त्या धर्तीवरती बाबराने एक बाग आग्र्यात बांधली आणि या बागेला नाव दिलं बाग ए गुल अफशान, म्हणजे फुलं उधळणारी बाग. पण जहांगीराची बायको नूरजहाननं या बागेचं नाव परत बदललं आणि ठेवलं बाग ए नूर अफशान, म्हणजे प्रकाश उधळणारी बाग. पण या बागेच्या नामकरणाची खरी मजा पुढं आहे, कारण या बागेला आज कुणीही बाग ए नूर किंवा बाग ए गुल या नावाने ओळखत नाही. अतिशय सुंदर असलेल्या या बागेचं एक वैशिष्ट्य म्हणजे मागच्या बाजूला यमुनेचं विस्तीर्ण असं पात्र दिसतंय. त्याच्या पलीकडच्या बाजूला पण आग्रा शहर आहे, जुनं आग्रा. इकडच्या बाजूला देखील आग्रा आहे. आणि माझ्या मागं तुम्हाला जी एक इमारत दिसते ही इमारत म्हणजे याच ठिकाणी बाबराचा मृत्यू झाल्यानंतर जवळजवळ पुढची 9 वर्ष त्याची डेड बॉडी जतन करून ठेवलेली होती. कारण त्याची अशी इच्छा होती की माझा मृत्यू झाल्यानंतर काबूलमध्ये नेऊन त्याचं दफन करावं. म्हणून तो मृत्यू झाल्यानंतर 9 वर्ष त्याला इथं ठेवलं गेलं. नंतर त्याची डेड बॉडी घेऊन ते तिकडं गेले. बाबरानं भलेही ही बाग बांधताना बाग ए गुल अफशान असं नाव दिलं असेल आणि त्यानंतर अनेकांनी जी वेगवेगळी नावं दिली ती तुम्हाला सांगितली. हे जरी झालं असेल तरी मराठ्यांनी या बागेचं शेवटचं जे नामकरण केलं ते रामबाग होतं. आणि आज देखील आग्र्याच्या नकाशामध्ये या बागेला रामबाग म्हणून ओळखलं जातं. काही वेळेला आरामबाग असा देखील शब्द आहे, पण आता नकाशामध्ये आरामबाग आणि रामबाग दोन्ही दाखवले जातात. आणि रामबाग हा मराठ्यांनी केलेला शब्द आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबरानं ज्या गोष्टी पुसायचा प्रयत्न केला त्या इतिहासात पुसल्या गेल्या. त्यानं जी बाबरी मशीद बांधली राम मंदिर पाडून ती 2020-21ला पूर्ण बांधून झाली. त्याच्यानंतर तिथं आता राम मंदिर उभं आहे. दुसरी गोष्ट बाबरानं जे एक बाग इथं बांधलेली होती ती बाग देखील त्याची राहिली नाही. त्या बागेचं नामकरण मराठ्यांनी कधीच रामबाग करून टाकलेलं होतं. त्यामुळे मराठे ज्या वेळेला उत्तर भारतावर राज्य करायचे त्यावेळेला मराठे फक्त आपलं काहीतरी सत्ता स्थापन करायची, काही 4 पैसे मिळवायचे यासाठी किंवा लूट करण्यासाठी राहिले नव्हते. मराठ्यांनी 1774 पासून पुढं 30 वर्ष राज्य केलं. त्यातलं काही वेळा त्यांचं राज्य गेलं जरी असलं तरी मुद्दा असा आहे की या 30 वर्षातलं मोठ्या काळासाठी त्यांचं राज्य होतं आणि त्यांची सत्ता ज्यावेळेला होती त्यांनी इथं असताना हिंदूंचं जीवन सोपं केलं. आग्र्याला त्याचं पूर्वीचं जे अग्रवन काळातलं जे आयुष्य होतं ते लाभून दिलं आणि एक सुंदर शहर बनवलं. त्यामध्ये मराठ्यांचं योगदान आहे. आता राहिला ताजमहाल. ताजमहालची जगात काहीही ओळख असली तरी मराठ्यांच्या दृष्टीनं ती एक पराक्रमाची वास्तू आहे. कशी ते सांगतो. आता आपण ताजमहालच्या जस्ट बाहेर उभं आहे आणि ताजमहालचा वापर मराठ्यांनी कसा केला होता हे तुम्हाला आम्ही एका व्हिडिओमध्ये सांगितलं. ताजमहालमध्ये जेव्हा ताजमहाल शिंद्यांच्याकडं होता आणि आपल्याला एक सांगण्यासारखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शिंद्यांच्याकडं संपूर्ण आग्रा शहरच जवळजवळ 30 वर्ष होतं. आणि या 30 वर्षाच्या काळात काही युद्धाचे जेव्हा प्रसंग उभे राहिले त्यावेळेला मराठ्यांनी
संपूर्ण ताजमहाल कॉम्प्लेक्सचा वापर हा घोड्यांचा तबेला म्हणून केला. आता तुम्ही माझ्या जर बाजूने बघितलं तर ताजमहालाचा आवार मोठा आहे. त्या साईडला एक गेट आहे, समोरच्या बाजूचे खोल्या दिसत आहेत, समोरचा एक दरवाजा, इकडचा दरवाजा. या सगळ्या बाजूंनी जे दरवाजे किंवा ज्या जागा आहेत या सगळ्या जागांचा वापर मराठ्यांनी तबेला म्हणून केला आहे. प्रत्यक्षात ताजमहालाच्या आत बांधले की नाही याच्याबद्दल काही सांगता येत नाही, कारण तसं एक्झॅक्ट कागद नाही आहे की ताजमहालाच्या आत बांधले, पण ताजमहाल कॉम्प्लेक्समध्ये बांधले याचा पुरावा आहे. महाराजांच्या अपमानाचा बदला मराठ्यांनी तलवारीच्या जोरावर घेतला, या गोष्टीचा अभिमान वाटला. महादजी शिंदेंच्या आणि मराठ्यांच्या त्या शौर्याला सलाम करून अखेर आम्ही आग्र्याला रामराम केला. मराठ्यांनी जिंकलेला आग्रा, मराठ्यांनी आग्र्यात केलेले बदल, मराठ्यांचं आणि आग्र्याचं जे नातं होतं हे सगळं आम्ही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ करण्यासाठी, आम्हाला मोटिवेट करण्यासाठी व्हिडिओला लाईक जरूर करा. 2 शब्दामध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर द्या. त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबतोय. मराठी बाणाची टीम इथंपर्यंत आली. माझ्यासोबत माझे सहकारी होते विशाल, कृष्णा यांच्यासोबत आम्ही हा सगळा व्हिडिओ केला. त्यामुळं वी आर सायनिंग ऑफ फ्रॉम आग्रा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय फ्रॉम आग्रा.